नमस्कार. मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहणच्या 26व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, हे सगळे जे असतात ना की PCOD, थायरॉईड, BP, डायबेटीस, किती वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, फ्रोझन शोल्डर. तर ते आजार हे वेगळे वेगळे आजार आहेत, पण मग ते कुंडलीवरनं कळू शकतात का त्याला एकच घर आहे? नाही, हे बघा, कुंडलीवरनं आपण कुठले आजार होऊ शकतो हे सांगू शकतो. आता तुम्ही आजकालच्या जगात बघितलं तर मुलींना PCODचं प्रमाण खूप आहे. आता ह्याच्यासाठी कारण काय, ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड वे ऑफ लिव्हिंग आणि इटिंग, दिज आर ऑल डिस्टॉर्ट झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जातकामध्ये जर हॉर्मोन्स चांगले असायला लागतील तर त्यांचं शुक्र चांगला पाहिजे आणि मंगळ चांगला पाहिजे. जर ते जर डिस्टॉर्ट झालेले असतील, कदाचित त्यांचा काही दोष नसेल, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे पण होऊ शकलेलं असतं, तर अशा वेळेला त्यांनी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन त्याचा इलाज करून घ्यावा. कारण आता आपण बघतो की 40 ते 50% PCOD आहे. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण बघितलेलं आहे की मुलांना असिस्टन्स केल्याशिवाय मुलंच होत नाही, अशी परिस्थिती आता आहे सध्या. तर त्याच्यातून लवकर त्यांनी बाहेर पडावं, त्याच्यासाठी योग्य तो सल्ला घ्यावा आणि इलाज करून घ्यावा आणि मोकळे व्हावं.